नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओवरती। तर आज आपण बनवणार आहे डोसा आणि चटणी। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण कढईत तेल टाकून त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या। त्याच्यानंतर आपण बारीक केलेले नंतर त्यात शेंगदाणे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट घालून चांगले परतून घ्या। त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे, म्हणजे कुठेही ते असं राहू नये। आणि त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। नंतर गरजेनुसार पाणी घालून झाल्यावर त्याला आपल्याला कमी गॅसवर 3-4 मिनिटासाठी ठेवायचं आहे, त्याला बरोबर व्हायला। त्याच्यानंतर आपल्याला ते आपण रात्री दळून घेतलेले होते तांदळाचे पीठ, त्याच्यात आपल्याला सोडा आणि मीठ टाकून त्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे। आणि आपल्या चटणीमध्ये नंतर मीठ टाकायचं। त्याच्यानंतर आपला जो सर्वप्रथम तवा असणार आहे त्याच्यात तेल लावून आपण जे बनवलेले बेस आहे ते त्याच्यात टाकायचे आहे आणि असे डोसाचा आकार द्यायचा आहे। आणि ते डोसे तुटतात म्हणून त्याच्यावर आपल्याला एक झाकणी झाकून घ्यायची आहे आणि ते 2 ते 3 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवायचे आहे। आणि ते ठेवल्यानंतर आता आपण त्याला उघडून बघा किती चांगला असा डोसा झाला आहे। आता त्याच्या आजूबाजूने तेल टाकून त्याला चांगलं असं काढून घ्यायचं आहे। त्याला उलटं पण करायचं आहे, म्हणजे एकच साईड दुसरी साईडने पण चांगलं व्हायला पाहिजे। इकडं बघा कसं क्रिस्पी अँड एकदम ज्युसी आपला डोसा दिसतोय, बघू शकता तुम्ही। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट सगळं करा। आणि असे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू। अशा प्रकारे त्याच्यावरनं पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याला 2-3दा उलटं पालटं करून आपल्याला घ्यायचं आहे। तर इकडं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे त्याला आपल्याला घ्यायचं आहे। आता हा एक झाला, आपल्याला अजून असे 3-4 डोसे बनवायचे आहेत। तर इकडं बघू शकता तुम्ही, आपले डोसा किती प्रकारे चांगला दिसतोय। आणि अजून एक डोसा आपण तशाच मेथडमध्ये रिपीट केलेला आहे आणि त्याला पण चांगलं फिरवायचं आहे। आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर झाकणी झाकूनच घ्यायची आहे, कारण तुमचे डोसा तुटणार नाही। तर हे बघू शकता किती अशा चांगल्या प्रथेने आपला डोसा बनत आहे। आणि बघू शकता एकही सुद्धा डोसा आपला तुटला नाही आहे। हा डोसा थोडासा तुटला आहे कारण ते जास्त कडक झालेला, पण तुम्ही अशी चूक करू नका। आणि डोसाच्या आजूबाजूने तेल टाकून झाल्यावर असा आपला डोसा रेडी होत आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही, आपले किती डोसे काढून झालेले आहे। आणि अशा प्रकारे आपण त्याला प्लेटवरती घेऊन आपली जी चटणी बनवलेली होती ती चटणी टाकून असा डोसा ठेवून आपण